कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर. पुणे जिल्ह्यातील 61.900 शेतकऱ्यांना 533 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार. बचत गटातील महिलांसाठी 615 कोटी रुपयांचे कर्ज. स्वयंसहाय्यता बचत गटांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय. मराठवाड्यातील धरणांमध्ये केवळ 25 पाणीसाठा. 7 जिल्ह्यांतील कमी पावसामुळे पाणी टंचाई चिंता वाढली. कोकणासह अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा. ठाणे, पालघर आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बोगस सोयाबीन बियाणांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या. अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला. कमी आवकेमुळे सोयाबीनच्या बाजारभावातीची वाढत्या मागणीचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत आहे. परभणीतील 670 शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत. प्रशासनाकडे लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा पाठपुरावा सुरू आहे. कोथिंबीरीच्या दरात वाढ. मोसंबीचे भाव नरमले. भाजीपाला बाजारात दरातील चढ उतार कायम असल्याचे चित्र आहे. LPGला पर्याय म्हणून इथेनॉल कुकिंगचा फ्युएलची तयारी सुरू. स्वयंपाकाचा खर्च कमी करण्यासाठी नव्या पर्यायावर भर. राज्यात QR कोडयुक्त स्मार्ट रेशन कार्ड वितरणाला सुरुवात. पहिल्या टप्प्यात सुमारे 9 लाख लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड मिळणार. कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 533 शेतकऱ्यांना दिलासा. उर्वरित लाभार्थ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर होणार. मराठवाड्यात 11 लाख हेक्टरवर खरीप पेरणी अद्याप बाकी. अपुऱ्या पावसामुळे शेतकरी चिंतेत असून पावसाची प्रतीक्षा कायम. नवीन रेशन कार्डसाठी राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन. 22 ते 31 जुलै दरम्यान पात्र नागरिकांना अर्जाची संधी मिळणार. विवाहाच्या आमिषाने तरुणीची 4.5 लाखांची ऑनलाईन फसवणूक. सायबर पोलिसांनी सोशल मीडियावर सावध राहण्याचे आवाहन केले. महाराष्ट्रात यंदा 24 वाघाच्या मृत्यूची चिंता वाढली. वन्यजीव संवर्धनावर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. इंधन टंचाईच्या अफवा फेटाळत सरकारने पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट केले. नागरिकांनी घाबरून इंधनाची साठेबाजी करू नये असे आवाहन. कमिशनच्या आमिषाने बँक खाती भाड्याने घेणार सायबर रॉकेट उघड. नागरिकांनी आपले बँक खाते इतरांच्या वापरासाठी देऊ नये असे आवाहन. घाटमाथ्यासह 24 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा. नदी नाले आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन. सोयाबीन उगवण कमी झाल्याने दुबार पेरणीचे संकट गडद. बियाणांच्या गुणवत्तेबाबत तक्रारींची संख्या वाढत आहे. पुणे धरण साखळीतील पाणीसाठा 73% पोहोचला. अवघ्या 24 तासांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 2 लाख शेतकऱ्यांचा समावेश. लाभार्थ्यांसाठी अप्रमाणपत्रीकरण आणि फार्मर ID अनिवार्य आहे. पावसाचा जोर कायम. गोदावरीची पातळी वाढली. नाशिकसह अनेक भागात प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कांदा बंपर साठा खरेदीला मोठा फटका. सरकारी खरेदी अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने बाजारावर परिणाम होण्याची शक्यता. पीक विमा अर्जासाठी अंतिम मुदत जवळ. शेतकऱ्यांनी विलंब न करता अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जुलै अखेरपर्यंत कमी पावसाचा अंदाज. राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता वर्तवली आहे. सोलापूर जिल्ह्यात 4 दिवस हलक्या पावसाचा अंदाज. कृषी विभागाने शेतकऱ्यांना आंतरमशागत आणि कीड नियंत्रणावर भर देण्याचा सल्ला दिला. पुणे जिल्ह्यातील 61.900 शेतकऱ्यांना कर्जमाफी. दुसऱ्या यादीत 533 कोटी रुपयांच्या कर्जमाफीला मंजुरी मिळणार आहे. तलाठी भरतीसाठी 5707 पदांची जाहिरात. MPSC मार्फत अर्ज प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे. नागपूर उच्च न्यायालयाच्या नगरविकास विभागाला इशारा. प्रलंबित प्रकरणांवर महिनाभरात उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मराठवाड्यात धरणातील पाणीसाठा चिंताजनक. कमी पावसामुळे अनेक धरणांतील साठा अपेक्षेप्रमाणे कमी राहिला आहे. खाजगी वाहनांवरील भारत सरकार व पोलीस फलकांवर कारवाई सुरू. RTO आणि पोलिसांना नियमभंग करणाऱ्यांवर धडक मोहीम सुरू केली आहे.
डिजिटल रेंटल फ्रॉड प्रकरणी 90 खातेधारकांवर गुन्हे दाखल. 1.5 कोटींच्या संशयास्पद व्यवहारांचा तपास वेगाने सुरू. टाकळी रोडवरील घसरडा महामार्ग चालकांसाठी धोकादायक ठरत आहे. सततच्या किरकोळ अपघातामुळे दुरुस्तीची मागणी वाढली आहे. 6 महिन्यांत एसटीने टोलपोटी 133.87 कोटी रुपये खर्च केले.